आपण अत्यंत महत्त्वपूर्ण अपडेट पाहतो। हा व्हिडिओ आपण शेवटपर्यंत पाहावा। राज्यातील सर्व शाळांमध्ये पटसंख्या गैरप्रकार कडक कारवाईचा इशारा। तपासणीची तारीख अजून निश्चित नाही, पाहूया सविस्तर। 28 डिसेंबर 2025। नमस्कार मित्रांनो, चॅनलमध्ये आपले सर्व स्वागत आहे। तत्पूर्वी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा, समोरील बेल आयकॉनला क्लिक करा। निश्चितच नवनवीन अपडेट अखिल दामोदर क्लासेस चॅनलमार्फत सतत आपल्याला पाहायला मिळतील। पाहूया सविस्तर। शिक्षक भरतीत जास्त पदे मिळावीत, तसेच सध्या कार्यरत असलेल्या शिक्षकापैकी कोणी अतिरिक्त ठरू नये यासाठी काही शाळांकडून पटसंख्येची कृत्रिम जुळवाजुळवी केली जात असल्याच्या तक्रारी शासनाकडे वारंवार पोहोचत आहेत। प्रतिशत विद्यार्थी शाळेत येत नसतानाही त्यांच्या नावावर प्रवेश घेऊन दैनंदिन हजेरी लावली जाते, असे गंभीर गैरप्रकार समोर आले आहेत। या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने मोठा निर्णय घेतला असून राज्यातील सर्व शाळांना एकाच वेळी अचानक भेटी देऊन विशेष पडताळणी करण्याच्या नियोजनास मान्यता दिली आहे। मात्र ह्या तपासणीची अचूक तारीख अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही। वरिष्ठ अधिकारी व प्रत्यक्ष शाळेत जाणार शासनाच्या निर्णयानुसार उपसंचालकासह सर्व शिक्षणाधिकारी तसेच महसूल विभागासह शासनाच्या इतर विभागातील अधिकारी राज्यभरातील शाळांना अचानक भेटी देतील। या भेटीच्या वेळी शाळेत प्रत्यक्ष उपस्थित असलेले विद्यार्थी आणि हजेरीपत्रकावर नोंदवलेले विद्यार्थी यांची तंतोतंत पडताळणी केली जाणार आहे। हजेरीपत्रकावर 20-50 विद्यार्थी दाखवलेले असताना प्रत्यक्ष उपस्थित केवळ 15 किंवा 20 विद्यार्थीचे आढळल्यास त्याची सखोल चौकशी होणार आहे। विद्यार्थी गैरहजर असतानाही हजेरी लावली असल्याचे सिद्ध झाल्यास संबंधित शिक्षकासह मुख्याध्यापकावर कठोर कारवाई केली जाणार आहे, असा स्पष्ट इशारा शिक्षण विभागाने दिला आहे। जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली विशेष पथके राज्यभरातील प्रत्येक जिल्ह्यातील सर्व शाळांची एकाच वेळी पटसंख्या पडताळणी करण्यासाठी जिल्हाधिकारी त्यांच्या अधिकारात विविध विभागातील अधिकाऱ्यांची विशेष पथके स्थापन करणार आहेत। संच मान्यतानुसार शिक्षकांच्या प्रमाणात त्या शाळांमध्ये प्रत्यक्ष विद्यार्थी आहेत की नाहीत याची तपासणी पथकामार्फत केली जाणार आहे। यामुळे कागदपत्रे आणि प्रत्यक्ष वास्तवातील फरक उघड होण्याची शक्यता आहे। संच मान्यता अंतिम टप्प्यात 2025-26 या शैक्षणिक वर्षाची संच मान्यता प्रक्रिया पुढील 10 दिवसात पूर्ण होणार आहे। त्यानंतर राज्यातील रिक्त व अतिरिक्त शिक्षकांची अचूक संख्या स्पष्ट होईल। पटसंख्येअभावी अतिरिक्त ठरणाऱ्या शिक्षकांचे रिक्त पदावर समायोजन केले जाणार असल्याचे शिक्षण विभागाने स्पष्ट केले आहे। दरम्यान 15 मार्च 2025च्या शासन निर्णयानुसार 20पेक्षा कमी पटसंख्या असलेल्या शाळा तसेच येत्या 9वी व 10वीचे वर्गबंद करण्याचा निर्णय लागू होणार आहे। या निर्णयामुळे कमी पटाच्या शाळा व वर्गातील शिक्षकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे। पटसंख्येची अट शिथिल करावी असा प्रस्ताव शिक्षण संचालक कार्यालयाकडून शासनाकडे पाठवण्यात आला आहे। मात्र त्यावर अद्याप कोणताही अंतिम निर्णय झालेला नसल्याने संभ्रम कायम आहे। माहिती आधीच भरलेली, आता प्रत्यक्ष पडताळणी। संच मान्यतेपूर्वी प्रत्येक मुख्याध्यापकाने त्यांच्या शाळेतील विद्यार्थ्यांची माहिती प्रणालीत भरलेली आहे। त्यानंतर केंद्रप्रमुख पडताळणी तसेच गट शिक्षणाधिकाऱ्यांकडून फेरपडताळणीही करण्यात आली आहे। तरी देखील काही ठिकाणी चुकीची माहिती दिल्याच्या तक्रारी लक्षात घेता आता शासनाच्या आदेशानुसार जिल्हाधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व शाळांची प्रत्यक्ष भेटीद्वारे पडताळणी केली जाणार आहे। या व्यापक आणि एकाच वेळी होणाऱ्या तपासणीमुळे पटसंख्येतील गैरप्रकार मोठ्या प्रमाणात आळा बसेल। हा व्हिडिओ उपयोगी वाटला असेल लाईक, शेअर आणि अखिल दामोदर क्लासेस चॅनलला सबस्क्राईब करा। तसेच शिक्षक भरती व संच मान्यता प्रक्रियेत पारदर्शकता येईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे।